जर सामना सुरू झाला 12th मॅन आला नाही तर आत्ताच्या क्षणानंतर डायरेक्ट पेनल्टी असेल. बरोबर. सलामीची जोडी मैदानात अमित राणे आणि त्याच्या साथीने विशू बुराण हा मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. बिनीचा खेळाडू म्हणून SCC सावंतवाडी क्रिकेट टीमसाठी आणि दुसऱ्या बाजूने प्रारंभीचं षटक आई पावनाई माडखोल टीमसाठी प्रारंभीचं षटक हाताळण्यासाठी सुजित पांढरे हा बहुधा पहिल्या षटकासाठी गोलंदाजीमध्ये. दोन्ही संघांचा विचार करता प्राथमिक फेरीच्या लढतीमध्ये पराभूत झालेला आहात, त्यामुळे या सामन्यात विजयश्री संपादन करणं हा अनिवार्य आहे आणि दोन्ही टीमसाठी ही डू ऑर डाय लढत आहे मैदानात. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी मान्यवर कक्षाच्या समोरनं सुजित पांढरे या ठिकाणी प्रारंभीच्या पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात करताना आपण पाहणार आहोत. स्ट्राईकला अमित राणे आणि नॉन स्ट्राईकला विशू बुराण हा सज्ज होतोय. वेळेचं देखील बंधन आहे. 25व्या मिनिटा अगोदर या ठिकाणी 6वं षटक हे सुरू होणं गरजेचं आहे. पहिलं षटक सुजित सज्ज झालाय. राईट मोर द विकेट. उर्पी चेंडू पॉइंटच्या दिशेने फटका. शॉट दरम्यानचा फिल्डर झपकन चेंडूवरती जाईल. अगदी बॅकअप देखील ठीकठाक होता, परंतु फेकी करण्यापासून स्वतःला रोखलंय. अमित राणे या पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव घेत वैयक्तिक आणि सांघिक धावफलकाचा श्री गणेशा करताना आपण पाहतोय. सावंतवाडी क्रिकेट संघाची या ठिकाणी धावफलकाला श्री गणेशा केला. धावफलकाला सुरुवात झाली मैदानात अमित राणे या फलंदाजाच्या बॅटमधून. पुला लेनचा चेंडू समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरनं क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेल. पुन्हा एकदा एक सिंगल. प्रारंभीचं षटक दोन्ही राईट हँडेड फलंदाज मैदानात आणि दोन सीमारक्षकाचा विचार करतो. एक सीमारक्षक डीप मिड विकेटला आणि दुसरा सीमारक्षक जो ऑफसाईडला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला आपण पाहतोय. विकेटच्या मागे अगदी विकास दिसतो. विकेटच्या मागे विकेट किपिंगच्या भूमिकेत. अगदी ब्लॉकमध्ये चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर पुन्हा एकदा फेकी करण्यापासून स्वतःला रोखलंय. प्रारंभीची लढत अगदी बिनीच्या पॉवर प्लेच्या षटकात प्रतिस्पर्धी प्रारंभीची जोडी आहे ती सिंगल डबल धावांवर भर देते, कारण त्यांना माहिती आहे प्रारंभीची जोडी जर मैदानात थांबली 2 ते 3 षटकापर्यंत तर स्लॉक षटकात देखील विस्फोटक खेळी होऊ शकते सावंतवाडी क्रिकेट संघाकडनं. यावेळी टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा अतिशय वेगवान चेंडू. विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. अजून एक निर्धाव चेंडू. सुजित पांढरे मॅन फ्रॉम आसगाव. काय सुरेख गोलंदाजी. मागच्या सामन्यात देखील गोलंदाजीत आपल्या नावाचा डंका वाजवला होता तो सुजित पांढरे. पुन्हा एकदा या सामन्यात देखील गोलंदाजीत चांगली सुरुवात करून देतोय या षटका दरम्यान. यावेळी ओव्हरपिच चेंडू भिरकावला अगदी मान्यवर कक्षाच्या समोर. बरोबर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स मॅक्सिमम. षटकार. 6 धावांचा इशारा. विशू बुराणच्या बॅटमधून निघालाय षटकार. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला प्रोटेक्शन. 6 धावांचा इशारा. त्यानंतर धावफलक जो पोहोचलाय 9 धावांवर. प्रारंभीचं षटक हे मार्गस्थ. कुटापदा चेंडू शॉट थर्डमॅनला विवेक गावडे झपकन फेकी करतोय. यस्टांवर कुठल्याही पद्धतीचा बॅकअप नव्हता. एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न. कॉल चुकला होता. थोडासा ताळमेळ फलंदाजचा मैदानामध्ये चुकला होता, परंतु शेवटच्या क्षणी बॅकअप नसल्यामुळे ती धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. एक सिंगल धाव पूर्ण झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर बिनबाद टॉस हारल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करताना SCC सावंतवाडी क्रिकेट संघ 10 धावा धावफलकावरती.
वगळला तर अचूक टप्प्यावरची गोलंदाजी सुजित पांढरे याच्याकडनं. आता मात्र गोलंदाजी दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी दूरवरनं लेफ्ट आर्म गोलंदाज वैभव जाधव हा गोलंदाजी मार्कवर. टेनिस क्रिकेटचा ढेर सारा अनुभव ज्याच्या मागे आहे तो वैभव गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ऑन साइडला या ठिकाणी शॉटला प्रोटेक्शन जरूर होतं परंतु पहिल्या प्रयत्नात फसला. दुसऱ्या प्रयत्नात बॅकअप जोपर्यंत दिला जातोय फलंदाज विशुपुरांच्या बॅटमधनं एक सिंगल धाव आणि सांघिक धाव फलक जो 11 धावांवर. वैभव जाधव एक काळ असा होता की कित्येक भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर त्याने नाचवलं होतं आणि तोच वैभव जाधव याच्या मागे टेनिस क्रिकेटचा ढेर सारा अनुभव आहे तो गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. ओरपी चेंडू यावेळी प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. सुरेखरित्या झेलात रूपांतर केलं जात आहे. पहिल्या विकेटचा पतंग HCC सावंतवाडी क्रिकेट संघाला पहिला हादरा बसलाय. अमित राणे झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर. गिरीश गावडे हा संघाचा कर्णधार संघाचा सरसेनापती मैदानात स्ट्राईकला आलाय. समोरनं प्रतिस्पर्धी टीमचा देखील कर्णधार. आता मात्र दोन संघाचे तुरुपचे एक्के मैदानात आमने सामने भिडलेत. अकुटापचा चेंडू यावेळी हुकचा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय. बॅटचा बरोबर मिडल झालाय चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला भिरकावून दिलाय. गिरीश गावडेच्या बॅट मधनं निघालाय. निरवडे चॅम्पियन ट्रॉफीचा ब्रँडेड षटकार. ठेवून आलाय हे उदाहरण त्याने मैदानात सिद्ध केलंय. बॅटची आउटसाइड एज शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडूची उचल करेल. एक सिंगल धाव पुन्हा एकदा सांघिक धावफलकात नोंदवली जात आहे आणि सांघिक धावफलक आता मात्र 18 धावांवर पोहोचलाय. 18 धावांवर धावफलक. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानात. एका बाजूने बिनीचा खेळाडू विशुबुरांवर या सामन्यात सलामीच्या भूमिकेत जबाबदारी दिली आहे आणि दुसऱ्या बाजूने वन डाऊनचा बॅटर गिरीश गावडे मैदानात. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर वळणारा चेंडू. अगदी लेफ्ट आर्म गोलंदाज वैभव जाधव उंचापुरा सडपातळ बांध्याचा खेळाडू आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय आणि लेफ्ट आर्म गोलंदाज म्हणजे राईट हँडेड फलंदाजाला अगदी नॅचरली कटर पद्धतीचे ते चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारे चेंडू आणि विशुबुरान थोडासा फसतोय. यावेळी जगा पुन्हा एकदा हलकीसी पंचांकडे अपील देखील केली गेली परंतु पंचांकडून अपील फेटाळून लावले जाते. लेग बायचा इशारा. अतिरिक्त एक सिंगल धाव पूर्ण झाली आहे मैदानात लेग बायच्या रूपात आणि सिंगल धावेनिशी मैदानात दोन्ही पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय आणि सांघिक धावफलकावरती एक गडी बाद 19 धावा धावफलकावर.
वसंत राऊळ हा गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकादरम्यान गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघातर्फे तिसरं षटक अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर वसंत राऊळकडे जबाबदारी दिली आहे. या तिसऱ्या षटकाची प्रारंभीच्या 2 षटकात 9 ते 10 धावांची धावगती राखत 19 धावांपर्यंत धावफलक. यावेळी ओव्हरपिच चेंडू, मिस टायमिंग फटका, बराच वेळ चेंडू हवेत, जवळजवळ 3 क्षेत्ररक्षक झेल खाली, परंतु सरते शेवटी शॉट मिडविकेटचा विवेक गावडे हा शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजरा रोखून धरतोय आणि झेलात रूपांतर करत विशू बुराणला डगआउटच्या दिशेने या ठिकाणी भाग पाडतोय. 2 विकेटचा पतंग, धावफलकावरती 19 धावा. खेळाडू हे डगआउटचे शिकार बनलेत आणि आता मात्र चौथ्या स्थानी बॅटिंग करण्यासाठी रमेश राऊळ हा मैदानाच्या दिशेने आलाय. एका बाजूने संघाचा कर्णधार, संघाचा आयकॉन खेळाडू गिरीश गावडे जो एका षटकारानिशी खेळतोय, तर दुसऱ्या बाजूने रमेशला मैदानामध्ये पाठवलं गेलंय विस्फोटक खेळीसाठी. येणाऱ्या कालखंडात सावंतवाडी क्रिकेट टीमसाठी अतिशय तगडी बॅटिंग लाईनअप आहे. जवळजवळ 8 ते 9 क्रमांकापर्यंत बॅटिंग लाईनअप, परंतु संयम राखत ती सेन्सिबल खेळी करणं हे मैदानामध्ये गरजेचं आहे. रमेश राऊळ भारी भक्कम देहयष्टी, उंच पुरा सडपातळ बांधण्याचा अष्टपैलू खेळाडू आहे. मगाच्या सामन्यात का विस्फोटक मोठा फटका मैदानावरती खेळला होता तो रमेश. पहिला चेंडू या ठिकाणी थोडीशी पडताळणी करतोय चेंडूची आणि सन्मान देतोय. हो, यावेळी आकुटापाचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला भावेश तळवणेकर येतोय आणि सुरेखरित्या चेंडूला बायकअप. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाली आहे आणि पुन्हा एकदा सांघिक धावफलकाला रोधक लावणारी आणि सांघिक धावफलकाला लगाम लावणारी गोलंदाजी ही वसंत राऊळ याच्या माध्यमातून मैदानामध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 गडी बाद, धावफलकावरती 19 धावा. धावफलकावरचा लेखाजोखा आपण पाहतोय या तिसऱ्या षटकादरम्यान. 17-18 बॉलांचं रनअप, राईट मोर द विकेट वसंत. ओ, पुलर लेनचा चेंडू पंचांकडे अपील उचलून धरली आहे. आउटसाइड अंपायर आणि पंचांची बोटी आभाळाच्या दिशेने उचलली गेली. पायचीच्या जाळ्यामध्ये रमेश राऊळ हा फलंदाज या ठिकाणी अडकला गेला. तिसरा विकेटचा पतंग रमेशच्या रूपात HCC सावंतवाडी क्रिकेट संघाला बसलेला तिसरा हादरा. 3 गडी बाद आणि 19 धावा. सागर गोगरे, मॅन फ्रॉम नेमळे हा देखील विस्फोटक खेळीसाठी ओळखला जातोय. आता मात्र कर्णधाराने निश्चितच जबाबदारी दिली आहे सागर गोगरे या फलंदाजाकडे. तिसरं षटक वसंत राऊळचा विचार करता 4 चेंडू झालेत, एकही धाव खर्च झालेली नाही आहे. 2 प्रामुख्याने महत्वपूर्ण सफलता या वसंतच्या गोलंदाजीत आपण बघितल्या. फुल टॉस चेंडू मिडविकेटच्या दिशेने मोठा फटका, क्षेत्ररक्षक निहाल उक्षेकर आहे बरोबर त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सागरचा फसला आणि वैयक्तिक 0 या धावांवर पहिल्या चेंडूवर झेलबाद. मैदानाच्या बाहेर चौथा गडी बाद, धावफलकावरती 19 धावा. कालच्या दिवसातील इतिहास स्पर्धेतील पहिलं मेडन षटक बुमरा शुभम गावडे याने याच मैदानावरती हाताळलं होतं आणि आजच्या दिवसातील हे पहिलं मेडन षटक होऊ शकतं का? आतापर्यंत 3 सफलता प्राप्त झालेल्या आहेत. षटकातील नेमका शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे.
सागर राऊळच्या गोलंदाजीत आपण बघितली, परंतु आता मात्र पुन्हा एकदा संधी आहे वसंत राऊळ या गोलंदाजाला. ऑन द पॉसिबल हॅट्रिकचा चेंडू आणि मेडन षटक देखील होऊ शकेल. समोर आहे बिट्टू परब, मॅन फ्रॉम बांदा, लेफ्ट हँडेड फलंदाज, स्ट्राईकच्या दिशेने. आणि या तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. सुरेख क्षेत्ररक्षणाची सजावट, एक डीप स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन ऑफसेट लेग, लॉंग ऑफ, एक फिल्डर डीप कव्हर पॉईंट बाउंड्री लाईनला. यावेळी अतिशय वेगवान चेंडू, पंचांकडे जरूर नजरा वळवल्यात, परंतु निर्धाव चेंडू. निश्चितच या सावंतवाडी प्रीमियर लीगचं दुसरं ट्रिपल विकेट मॅडन ओव्हर या ठिकाणी आपण बघितलं. ज्या षटकात 3 सफलता, एकही धाव खर्च न झालेली नाही आहे. काय सुंदर गोलंदाजी. आई पाहुणारी माडखोल क्रिकेट संघासाठी खेळताना वसंत राऊळ या गोलंदाजाने अचूक टप्प्यावरची, अचूक सिक्क्यावरची ती गोलंदाजी मैदानात आपल्या टीमसाठी सिद्ध केली आहे आणि गोलंदाजीत करून दिलेला कमबॅक. मैदानात 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलक हा एका जागी रुतून बसलाय. 4 गडी बाद, 19 धावा. निम्म्या षटकांचा खेळ संपलाय आणि येणाऱ्या कालखंडात अजूनही 3 षटक, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. बघूया प्रतिस्पर्धी टीमसाठी टार्गेट किती धावांचं सेट केलं जाईल, नेमकं काय घडतंय, काय बिघडतंय येणाऱ्या 3 षटकांसाठी. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत सर नितीन नाईक. को प्यार भरा नमस्कार। बिल्कुल यह अहम मुकाबला है। दोनों टीमों की बात की जाए तो एक एक मुकाबला हार कर आने वाली ये टीम। सुचित पांढरे गेंदबाजी मोर्चे के ऊपर और पहली गेंद उठाकर खेला निहाल के सर के ऊपर से गोली के रफ्तार के साथ आउटफील्ड थोड़ा सा धीमा, जब तक कि गेंद को पकड़ा जाए दूसरे की मांग थी यहां पर, लेकिन सही वक्त पर अपने आप को बिल्कुल पीछे किया। एक ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। 1 रन के साथ रन संख्या 20 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 4 विकेट का नुकसान। कुछ नया लेकर शायद एचसीसी सावंतवाड़ी आएगी ऐसा बिल्कुल जिक्र किया जा रहा था, लेकिन जिस तरह से एक के बाद एक विकेट गए, पिछला ओवर क्या बेहतरीन ओवर जहां पर बिल्कुल 3 विकेट और मेडन ओवर। अब देखने वाली बात बने कि ये दोनों जो बल्लेबाज सही इस वक्त बिट्टू परब और बिल्कुल हमारे गिरीश गावड़े, इनके ऊपर ये पूरी जिम्मेदारी होगी। ये दारोमदार मैं कहूंगा यहां पर इस एचसीसी सावंतवाड़ी टीम की। अपने सबसे बेहतरीन बॉलर सुचित पांढरे के हाथ में ये जिम्मेदारी, और मैदान के अंदर बिल्कुल छक्कों के साथ बिल्कुल आज सुबह के सत्र में शुरुआत हुई थी बिट्टू परब की। ओ ये गेंद अच्छी गेंद अंदरूनी किनारा लेकर गोली की रफ्तार के साथ चिरती हुई सीमा रेखा पार, निकला चौवा बिट्टू के लिए। इस 4 रन के साथ रन संख्या 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 4 विकेट का नुकसान। काफी नफातुला मुकाबला होगा ये, क्योंकि यहां पर एक गलती बहुत भारी पड़ सकती है। एक एक मुकाबला शुरुआत के दौर का बिल्कुल हार का सामना करना पड़ा इस टीमों को, तो यहां से लेकर इस मुकाबले को बिल्कुल जीतना चाहेगी। ये सबसे बेहतरीन मेरे ख्याल से संघर्ष बनेगा आज के दिन का, क्योंकि ये मुकाबले के ऊपर हर एक की बिल्कुल आगे का सफर का बिल्कुल तलाश रहेगी। कौन जाएगा आगे, ये निर्णय देने वाला ये मुकाबला। सुचित पांढरे गेंदबाजी के मोर्चे के ऊपर बिट्टू परब के लिए ये गेंद, फिर एक बार गेंद को खेला है रन की तलाश में बिल्कुल गवरेश धीरज, लेकिन अपने आप को रोका। वहां पर रन नहीं बन रहे। बिल्कुल एक चौवा जरूर निकला, अंदरूनी किनारा लेकर चकमा देकर विकेट कीपर के बगल में से गेंद निकली थी। अगर वो छोड़ा जाए तो रनों के ऊपर कंजूसी गेंदबाज सुचित पांढरे के द्वारा सामने वाले छोर की तरफ से उठाकर खेला है वाले क्षेत्र में। गेंद के नीचे 2 खिलाड़ी बिल्कुल निहाल से बिल्कुल गेंद बहुत दूर, और गेंद सीधी सीमा रेखा पार। 4 रन निकले और इस 4 रन के साथ रन संख्या अब स्कोर बोर्ड के ऊपर 28 माफ करना, 4 विकेटों का नुकसान।
कोशिश यही रहेगी कि 50-55 की टोटल यहां पर पकड़ी जाए, लेकिन दोपहर के वक्त में जहां पर रन बनाना बहुत ही आसान है, शाम के वक्त में 50-55 ये टोटल थोड़ी सी बाहर ही रहेगी। लेकिन यहां दोपहर के वक्त में आउटफील्ड की अगर बात की जाए तो यहां पर गेंदें बाहर जाएगी, संभावना है। और अपने लंबे रनअप के साथ हमारे दूर वाले चोर की तरफ से फिर एक बार सुचित उठाकर खेलने का प्रयास, अंदरूनी किनारा विद अलोंग द कारपेट। वैभव जब तक कि गेंद के ऊपर आते, तेज रफ्तार के साथ गेंद को उठाते, थ्रो करते, एक सिंगल लेने का अवसर। इस सिंगल के साथ रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 29। खेल समाप्त हुआ है 4 ओवरों का। 4 ओवरों की समाप्ति के बाद 29 स्कोरबोर्ड के ऊपर 4 विकेटों का नुकसान। आने वाले समय में अगर गेंदबाजी की बात की जाए तो ये ब्रह्मास्त्र, मैं तो कहूंगा कि ये यहाँ पर स्ट्रांग जोन है इस वक्त आई पावनाई टीम का। तो कुल मिलाकर यहाँ पर गेंदबाजी के बलबूते के ऊपर उनके पास ऑप्शन बहुत सारे हैं। अब तक का तो सफर बहुत ही बेहतरीन मैं कहूंगा। 4 ओवरों की समाप्ति, स्कोरबोर्ड के ऊपर मात्र 30 रन और गेंदबाजी में फिर एक बार सौभाग्य मिल रहा है मुझे। निहाल उक्षेकर फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। थोडंसं वेळ काढू धोरण खेळाडूंनी अवलंबवायचं नाही आहे, विनंती असेल। अजून बरेचसे सामने बाकी आहेत मित्रांनो। आज एकूण संपूर्ण दिवसामध्ये 6 सामने होणं खूप गरजेचं आहे। एकाच दुसरा सामना जरी आपल्याला पुढे ठेवावा लागला तरी शेवटच्या दिवशी खूप महागात पडेल, कारण शेवटच्या दिवशी एकूण 7 सामने, 4 क्वार्टर फायनल, 2 सेमीफायनल, फायनल आणि त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा। त्यामुळे थोडंसं लक्ष द्या आणि संध्याकाळच्या सत्रापर्यंत जाण्यापेक्षा आपण लवकरात लवकर हे सगळं कार्य करणं खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद। फिर एक बार मुकाबला शुरू होता हुआ निहाल उक्षेकर गेंदबाजी के मोर्चे के ऊपर, मैन फ्रॉम मल्लेवाड़। बहुत सारी प्रतियोगिता के दरमियान इस खिलाड़ी के बारे में जिक्र करते आ रहा हूं। बिल्कुल मैन ऑफ द सीरीज, बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर के खिताब से नवाजे हुए। बिल्कुल कई बार मैंने देखा इस खिलाड़ी को, क्षमता है। आज बिल्कुल थोड़ा सा तकदीर का साथ नहीं मेरे ख्याल से, नहीं तो ये बात जरूर बनेगी। फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे के ऊपर नक्शे कदम के ऊपर चलना होगा निहाल उक्षेकर को। और ये गेंद टिप्पा पड़ा सही ढंग के साथ, बिल्कुल कोई यहां पर जवाब नहीं था बिट्टू परब को। एक आक्रामक ग्रुप हमेशा अपनाने वाला ये बांदा का सपूत मैदान के अंदर, और एसएससी सावंतवाड़ी इनके ऊपर बहुत कुछ निर्भर रखेगी। उठाकर खेलने का प्रयास, खिलाड़ी वहां पर डीप में मौजूद है, सिर्फ सिंगल मिलेगा। सिंगल के ऊपर संतुष्ट, रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 30 रन मात्र स्कोरबोर्ड के ऊपर, 4 विकेटों का नुकसान। गजब का हो रहा था 30 रन। भाई गेंदबाज का नाम था वसंत राउल, क्या गजब की गेंदबाजी, बिना कोई रन दिए बिल्कुल 3 विकेट। एक बेहतरीन प्रयास, मैं तो कहता हूं तहस नहस कर दिया था उस ओवर में। अब थोड़ी बहुत राहत की सांस मिली जब बिट्टू परब अंदर आए। अब जो कुछ करना है धीरज गावड़े को करना होगा। मैनपम सातोली गेंदबाजी यहां पर गेंदबाज के सामने उठाकर जरूर क्या है, मिड विकेट क्षेत्र में खिलाड़ी मौजूद, लॉलीपॉप जैसा कैच, लौटना पड़ेगा वापस खेमे में। निहाल उक्षेकर को मिली सफलता, और एक बड़ी सफलता मेरे ख्याल से, कप्तान को चलता गया। रन संख्या 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 5 विकेटों का नुकसान।
और मैदान के अंदर बिल्कुल टेनिस बॉल क्रिकेट का तजुर्बा वाला खिलाड़ी विल्फ्रेड डिसोजा, विल्फ्रेड फर्नांडिस। निहाल उक्षेकर के सामने मात्र 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 5 विकेट का नुकसान। और नंबर 5 गेंदबाजी के मोर्चे के ऊपर निहाल फिर एक बार विल्फ्रेड के लिए बिल्कुल ये गेंद थी, टिप्पा पड़ा, काफी बाहर थी ऑफ स्टंप के, अंपायर का इशारा जो कि वाइड का एक अतिरिक्त रन। काफी अंतराल के बाद हिलता हुआ स्कोरबोर्ड 31 के ऊपर, 31 रन 5 विकेट का नुकसान। नीरवडे चैंपियंस ट्रॉफी तीसरा दिन, बिल्कुल एक मुकाबला, संघर्षपूर्ण मुकाबला। कई सारे दर्शक बिल्कुल इस मुकाबले को देखते हुए यूट्यूब के माध्यम से भी कई सारे दर्शक हमारे साथ जुड़े, उन तमाम दर्शकों का भी स्वागत इस सात पाटेकर मैदान के ऊपर चलती हुई इस प्रतियोगिता के दरमियान। 1 रन और इसे 1 रन के साथ रन संख्या 32 रन। सावंतवाड़ी तालुके के बिल्कुल हर एक गांव के कुछ चुनिंदा खिलाड़ी इस प्रतियोगिता के दरमियान, अच्छे खिलाड़ियों का भरना ऑक्शन के माध्यम से, बिल्कुल लगभग 16 टीमों के बीच का यह संघर्ष, जिसका आज का तीसरा दिन और दोपहर के वक्त का यह मुकाबला। निहाल उक्षेकर हमारे सामने वाले छोर की तरफ से बिट्टू परब के लिए गेंद को मोड़ा वाले क्षेत्र में, खिलाड़ी जब तक कि आता गेंद के ऊपर, बहुत ही अच्छी सटीक थ्रो, लौटना पड़ेगा वापस, इतनी सटीक थ्रो। और खिलाड़ी का नाम था अनुभव की पूंजी वैभव जाधव। कोई यहां पर और चलते कौन बने भाई बिट्टू परब। मैं तो कहता था कि यहां तक ये इस समय में अगर वो आखिरी गेंद तक रुकते तो शायद बात बनती। जो रन नहीं था वहां पर उन्होंने कोशिश की और बिल्कुल सटीक थ्रो, स्क्वायर क्षेत्र में लौटना पड़ेगा वापस। मायूसी के साथ स्कोरबोर्ड के ऊपर नजर डाले तो भाई 33 रन 6 विकेटों का नुकसान। आज बैटिंग ऑर्डर में भी हमने देखा बदलाव, बुरहान के साथ बिल्कुल हमने देखे अमित राणे को, बिट्टू परब को थोड़ा सा पीछे रखा गया। पूरी जिम्मेदारी विल्फ्रेड के ऊपर आ चुके हैं और उनका साथी बल्लेबाज शेखर राहुल, मैनपॉम मलगांव शेखर राहुल स्ट्राइक गेंद के ऊपर। निहाल की ये गेंद बेहतरीन गेंद, मैं कहूं नहीं कहूंगा, बिल्कुल ऑफ स्टंप के काफी बाहर थी, अंपायर की कड़ी नजर इस गेंद के ऊपर, वाइड का इशारा, अतिरिक्त रन के साथ इजाफा। 34 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 34 रन 6 विकेटों का नुकसान। जब तक कि गेंद के ऊपर खिलाड़ी आते तेज रफ्तार के साथ सिंगल के ऊपर संतुष्ट होना पड़ा। रन संख्या बनी 35, खेल समाप्त हुआ है 5 ओवरों का, बिल्कुल 5 ओवरों की समाप्ति, मात्र 35 रन। मैं इसलिए कह रहा हूं क्योंकि शायद दर्शक भी एक उम्मीद लेकर यहां पर आ चुके थे। एक ऐसी टीम एसएससी सावंतवाड़ी करके बिल्कुल एक बड़ा नाम, और शायद दर्शक भी चाह रहे थे कि 50-60 तक की टोटल यहां पर यकीनन हम देखेंगे। लेकिन ऐसे वक्त के ऊपर पेनल्टी का यहां पर निर्णय आ चुका है, तो एक खिलाड़ी बिल्कुल 30 यार्ड सर्कल में रखना होगा वैभव को। कड़ी निगाहें है इस मुकाबले के ऊपर, इस प्रतियोगिता में। आपका पैविलियन में भी जाना, वहां पर भी आपको पेनल्टी रहेगी। यहां पर कमेंट्री बॉक्स में आपका अतिरिक्त खिलाड़ी नहीं होगा तो भी आपको पेनल्टी होगी। और जब आपकी इनिंग के दौरान 25वें मिनट तक आप यदि छठा ओवर ना शुरू करें तो आपको यहां पर पेनल्टी होगी। गेंदबाजी के मोर्चे के ऊपर अंकुश शेड़के इस इनिंग का आखिरी ओवर लेकर, शेखर के लिए गेंद थी, जब तक कि गेंद को बीट करे, खिलाड़ी को बैकअप हो जाए। एक सिंगल निकला, सिंगल के साथ रन संख्या 36 रन। गेंदबाजी करने वाली टीम को एक पेनल्टी, जिसके कारण एक अतिरिक्त खिलाड़ी बिल्कुल सर्कल में।
5 गेंदों का खेल बाकी। अंकुश की ये गेंद मिड विकेट क्षेत्र में गेंद को मोड़ा है और ये देखिए खामियाजा भुगतना पड़ा। इसी 4 रन के साथ रन संख्या, इसी 6 रन के साथ रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 42 रन। बेहतरीन शॉट बिल्कुल मिड विकेट क्षेत्र में अंकुश जैसे युवा खिलाड़ी के ऊपर हल्ला बोला है और वो भी जानते विलफेड कि इस मुकाबले में कम से कम 50-55 तक का आपको जाना चाहिए और उसी के प्रयास में आने वाले समय में क्या इसी तरह की गेंद बल्लेबाजी होगी। ओ बेहतरीन गेंद, बल्ले का छुम्मा लेकर सीधी विकेट कीपर के दास्तानों में लौटना पड़ेगा वापस। अंकुश के लिए सफलता, 7वें विकेट का पतन, रन संख्या 42 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अंपायर का इशारा इंपैक्ट प्लेयर का, इस ओवर की अगली गेंद लेकर सामने वाले चोर की तरफ से। ओ बेहतरीन गेंद, हल्की सी अपील भी वहां पर, बेहतरीन गेंदबाजी। लेग बाइस का इशारा दत्त प्रसाद जी पेडनेकर, हमारे बिल्कुल करीबी दोस्त, हमारी रीढ़ की हड्डी, जिनके माध्यम से इस प्रतियोगिता का बिल्कुल लेखा जोखा आपके तक बिल्कुल हमारी सुबह से पहुंच रहा है। ओ बेहतरीन गेंद, धारदार गेंदबाजी, मेरे ख्याल से सिक्के के ऊपर की गेंदबाजी, तस से मसने हुए बिल्कुल शेखर राहुल, कोई भी वहां पर जवाब नहीं था। लेकिन जिस गेंद के ऊपर वो छक्का लगाना, मेरे ख्याल से वो पेनल्टी नहीं मिलती तो वहां पर शायद बात बनती। खिलाई गेंद को, बहुत ही बेहतरीन शॉट, गेंद गोली की रफ्तार के साथ चीरती हुई निकलेगी सीमा रेखा पार। तो इसी के साथ इस 4 रन के साथ रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 47, यानी कि जीत का फासला 48 रनों का। तो आने वाला समय, आने वाला वक्त, 6 गए ओवरों का ये खेल, 6 ओवरों की इस आने वाली इनिंग में एससीसी सावंतवाड़ी के खिलाफ पामनावी देवी टीम बिल्कुल क्या 48 रन बनाकर इस प्रतियोगिता में बने रहेगी? क्या इस मुकाबले के दौरान ये पहली जीत हासिल करके एससीसी सावंतवाड़ी टीम बिल्कुल जीत का स्वाद चखेगी? जानकारी देने के लिए परिवर्तन के तौर के ऊपर माइक्रोफोन के ऊपर बदलाव आने वाले समय में अगले 3 ओवर के लिए जानकारी देने के लिए आमंत्रित करता हूं बिल्कुल हमारे करीबी दोस्त सुमित कालसेकर को। कुछ देर के लिए इजाजत चाहता हूं, धन्यवाद।
पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सावंतवाडी प्रीमियर लीग अर्थात निरवडे चॅम्पियन ट्रॉफी 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसातील जर पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील हा सामना या दोन्ही संघांचा. पहिल्या फेरीत दोन्ही संघ पराभूत ठरले, त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांना तो पहिला विजय खूप महत्त्वाचा असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धीरज आणि त्याचबरोबर विकास महाडेश्वर. सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. यानंतरचा सामना असेल यशोदा वरियत कलबीस आणि RJ स्पोर्ट्स साठीले दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. राज स्पोर्ट्स साटेले आणि यशोदा वॉरियर्स कलंबिस दोन्ही संघ कर्णधार आपण टॉससाठी या. आजच्या दिवसातील हा चौथा सामना असेल. दोन्ही संघ विजेते आहेत पहिल्या फेरी दरम्यान आणि दोन्ही संघ कर्णधार आपल्यासाठी ही विनंती की आपण टॉससाठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स समोर या. विनंती असेल राज स्पोर्ट साटेले संघ कर्णधार राजाराम गवस आपण टॉससाठी या. पाऊलपेचं पहिलं षटक HSC सावंतवाडी क्रिकेट टीमकडून जर पाहिलं तर विशु बुरहन हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पाऊलपेच्या या षटकादरम्यान 48 धावांचा बचाव करायचा आहे. या सामन्यात स्ट्राईक एंडला विकास. पहिला चेंडू वाढवा बाटने फटका खेळण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न विकास महाडेश्वर या बॅटरकडून, परंतु बीट करणारा हा चेंडू सरळ विकेट किपर यांच्या हातामध्ये स्थिरावतोय. HSC सावंतवाडी क्रिकेट टीमसाठी या 48 धावांचा बचाव करण्यासाठी विकेट आणि त्याचबरोबर निर्धाव चेंडू या खूप महत्त्वाचे असतील. आणि जर पाहिलं तर पॉवरप्लेचं पहिलं षटक विशू याच्याकडून पाहायला मिळते. पहिल्या चेंडू निर्धाव देखील निघालाय. टेनिस क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव देखील आहे आणि तोच अनुभव आज या सामन्यात पडायला लावायला लागेल. परत एक वेळेला जर पाहिलं तर दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न विकास महाडेश्वर या बॅटरकडून. गोल्डन स्पॉटवरती चेंडू पिच केल्यानंतर अतिरिक्त उंची प्राप्त करत असताना अगदी फलंदाच्या खांद्याचा जवळून सरळ विकेट किपर यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतो. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. मोठ्या फटक्याचे प्रयत्न जरूर केले जातात कारण पॉवरप्लेचं षटक आणि या पॉवरप्लेच्या षटकादरम्यान ते मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न विकासाचे, परंतु सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फलंदाजाला रोखण्यात आले. 0 धावा धावपलकावरती. यावेळी खराब चेंडू उजव्याशीच्या बाहेर चेंडू हाफ ट्रॅक कर. पंचांचा इशारा आलाय. स्पेअर चेंडूचा अतिरिक्त धावाने धावांना सुरुवात झाली आहे. आई पावडाई माडखोल क्रिकेट टीमसाठी 48 धावांचा पाठलाग या सामन्यात. आणि जर पाहिलं तर सुरुवातीचे 2 चेंडू अचूक टप्प्यावरती नियंत्रणबद्धते गोलंदाजीत पाहायला मिळाली, परंतु यावेळी थोडासा खराब चेंडू. अतिरिक्त धावा खर्च करतो गोलंदाज. यावेळी हुकचा फटका स्क्वेअर लेगला खेळ आहे. क्षेत्ररक्षक जर पाहिले तर दूरवर पाहायला मिळतात. खाली क्षेत्रात फटका खेळ आहे. विकास याने एक टप्पा घेत असताना चेंडू डीप स्क्वेअर लेगला झालाय फरार. मेतील धावा 4. फलंदाज विकासच्या बॅटमधून आलाय चौकार. यशोदा वॉरियर्स कलंबिस या 2 टीमच्या दरम्यान आणि या सामन्याचा टॉस आपण करत आहोत. मडुरा गावचे पोलीस पाटील तथा मराठी आणि हिंदीचा बुलंद आवाज समालोचक सन्मान्य श्री नितीन नाईक सर यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करत आहोत. एका बाजूने युवा कर्णधार आणि दुसऱ्या बाजूने मळगावची रन मशीन या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटची रन मशीन रंजन केडी आणि राजाराम गवस या 2 कर्णधारांच्या मध्ये आपण टॉस करतो. यानंतरचा महत्त्वपूर्ण हा सामना असेल. 5 धावा धावपलकावरती. नेक्स्ट बॉल स्ट्राईक एला विकास महाडेश्वर. या फ्रंटफुटचा वापर केलाय. अपिश फटका कव्हरला खेळ आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे पाहायला मिळतात. 1 धाव तर पुढे झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय. दोन्ही बॅटरने 2 धाव पुढे होत आहेत या चेंडूवरती. फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि जर पाहिलं तर जोपर्यंत फेक करण्यात आल्या 2 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 7 धावा. पावरप्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय जे प्रगतीपथावरती 48 धावांचा पाठलाग करतोय. आई पावणाई
माणखोल क्रिकेट संघ. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी विकासच्या बाटमधून एक चौकार निघालाय आणि त्या चौकाराच्या सहाय्याने 7 धावा या धावपलकावर. विशूचा पुढील चेंडू यावेळी राईट अप राऊंड विकेट असेल. पुढे टाकलाय स्विच हिट करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेणारा चेंडू कमी गतीने टाकलाय. शरीर वेधी चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज विश्वाचा अंतिम चेंडू निर्धाव निघतोय आणि पहिल्या पॉवरप्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा या धावपलकावरती 48 धावांचं प्रत्युत्तर देत असणाऱ्या या सामन्यात आई पावनाई माणखोल क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. येणारे 5 षटक विजयासाठी अजून 41 धावांची आवश्यकता 30 चेंडूवरती या सामन्यात आई पावनाई माणखोल क्रिकेट टीमला. गोलंदाजीत बदलाव पाहायला मिळतो. पॉवर प्लेचा दुसऱ्या षटक गाडी. या दुसऱ्या षटकादरम्यान HCC सावंतवाडी क्रिकेट संघाकडून रमेश राहुल हा गोलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडर बॅटर धीरज. लोअर फुल टॉस चेंडू फटका ऑन साईडला खेळ आहे. डीप काउ कॉर्नरला इनफिल्ड क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघत असताना त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. महत्वाच्या धावा रोखण्यासाठी प्रयत्न झाले. चेंडू आतमध्ये स्मॅश करण्यात आलाय, ढकलण्यात आलाय आणि महत्वाच्या 2 धावा आपल्या टीमसाठी रोखल्या. क्षेत्ररक्षण कपिल त्या ठिकाणी तैनात होता. डीप काउ कोणाला चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा रोखत असताना सांघिक धावसंख्या या दुहेरी धाव्याने धावपलकावरती 9 धावा बिनबाद. धीरज स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. धीरज परब युवा विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची नेहमीच चर्चा राहिली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. परत एक वेळा ऑन साईडला क्रॉस बॅटेड फटका मिळवला. क्षेत्ररक्षक त्यांना त्या ठिकाणी जर पाहिलं तर फंबल झालेत, मिसफील्ड केली आहे आणि त्याचमुळे प्रतिस्पर्धी फलंदाजाने 1 धाव पुढं करत असताना सांघिक धावसंख्येत तो बदल घडलाय. धावपलकावरती 10 धावा बिनबाद पाहायला मिळत आहेत. पारितोषिक येते प्रत्येक षटकाराने चौकारासाठी. उत्तम सातोस्कर साहेब यांच्याकडून आसगाव भोमवाडी ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्याचबरोबर जर हा सामना आई पावनाई माणखोल क्रिकेट टीमने जिंकला तर 500 रुपयाचं पारितोषिक देखील सन्मानश्री उत्तम सातोस्कर साहेब यांच्याकडून. सिंगल स्ट्राईक रोटेट झाले. यावेळी स्ट्राईक एंडवरती विकास महाडेश्वर पाहायला मिळतात. यावेळी फ्रंटफुटचा वापर केलाय. समोर फटका खेळ आहे. प्रॉपर ड्रायव्हिंग आणि त्याचबरोबर काय कमालीचा हा फटका. वाईड स्लॉंग आपला चेंडू सीमारेषा पलीकडे निघतोय. पंचांचा इशारा. 6 धावांचा षटकार आलाय विकास याच्या बॅटमधून. यावेळी गोलंदाज रमेशच्या विरोधात पुन्हा एकदा पंचाने इशारा कळवलाय की चेंडू सीमारेषा बाहेर नाही तर सीमारेषेच्या आतमध्ये एक टप्पा घेत असताना सीमारेषा ओलांडतोय. 4 धावांसाठी चौकार निघालाय आणि या चौकाने सांघिक धावसंख्येत देखील बदल घडेल. धावपलकावरती 14 धावा बिनबाद. परंतु क्रॅकिंग फटका होता. स्टेप आउट करत असताना फ्रंटफुटचा वापर केला. चेंडू पर्यंत पोहोचलेच आणि काय कमालीचा फटका. सुंदर एक्झिक्यूट केलाय हा चेंडू. वाईड स्लॉंग ऑफला चौकार खेचलाय रमेशच्या विरोधात. पावप्लेचं षटक आणि त्याचमुळे आक्रमक क्रिकेट अटॅकिंग फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. यावेळी पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू लेंथ पाहायला मिळाली. या चेंडूवरती पुढे टाकलाय. बॅकफुटवरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न विकासाचा, परंतु इथे जर पाहिलं तर बीट केलाय गोलंदाज रमेश याने. मागील चेंडूवरती चौकार, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर निर्धाव चेंडू टाकत असताना गोलंदाज रमेश देखील पुनरागमन करत आहेत गोलंदाजीत. चांगली गोलंदाजी. सांघिक धावसंख्या 14 धाव्या धावपलकावरती बिनबाद. 48 धावांचा पाठलाग करत असताना स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न परत एक वेळेला झालाय. मागील षटकादरम्यान देखील हेच प्रयत्न पाहायला मिळालेत विकास महाडेश्वर या बॅटरकडून, परंतु इथे जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात जी अतिरिक्त धाव मिळते अतिरिक्त खात्यामध्ये आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत बदल. धावपलकावरती 15 धावा. दुसरं पावपेचं षटक प्रगतीपथावरती. एक चौकार आलाय रमेशच्या विरोधात, परंतु रमेश देखील विकेटच्या प्रतिशोधात विकेट मिळवण्याच्या प्रयत्नात पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू जर पाहिला तर अगदी
यष्ट्यांच्या समोर टाकण्याचा प्रयत्न, ते विकेट मिळवण्याचा प्रयत्न रमेशाचा, परंतु त्या प्रयत्नांना पूर्णतः जर पाहिली तर रोखणारे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक क्रिकेट विकास महाडेश्वर आणि धीरज परब या दोन बॅटरकडून पाहायला मिळत आहे. यावेळी सफल झालेत, काय कमालीचा फटका. पाठीमागे फाईन लेगला चेंडू खेचलाय, पाठवलाय सीमारेषा पलीकडे, हुक करत असताना हा षटकार खेचलाय बॅटर रमेशच्या विरोधात. आणि या षटकाने टीमची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 21 धावा बिनबाद पाहायला मिळते. पॉवरप्लेची 2 षटकं प्रति षटक 10.50च्या सरासरीने 21 धावा या धावफलकावर आणि पहिल्या विकेटसाठी 21 धावांची भागीदारी देखील या दोन्ही बॅटरच्या दरम्यान सुरुवात जर पाहिली तर आक्रमकरित्या करून दिलाय. 48 धावांचं प्रत्युत्तर देत असताना आई पावनाई माणखोल क्रिकेट टीमसाठी विकास महाडेश्वर आणि त्याचबरोबर धीरज परब या युवा फलंदाजाने येणारे 4 षटकं 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता. 48 धावांचा पाठलाग या सामन्यात करत असताना दुसऱ्या बाजूला विचार केला तर पहिला सामना गमावलाय HSC सावंतवाडी क्रिकेट टीमने गोलंदाजीतच, तो देखील सामना. आणि या सामन्यादरम्यान देखील फलंदाजाने थोडंसं निराश केलं. 6 षटकादरम्यान नक्कीच कमी धावसंख्या ही धावफलकावरती पाहायला मिळाली आणि त्या धावांचा बचाव आता करत असताना गोलंदाजांना नक्की शर्तीचे प्रयत्न करावे लागतात विकेट मिळवण्यासाठी आणि निर्धाव चेंडू टाकण्यासाठी. समोरून ज्याप्रमाणे फटकेबाजी चालली आहे, प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवावेत या हेतूने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विकास महाडेश्वर, त्याच्या साथीला युवा फलंदाज जो प्रभावशाली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय धीरज परब. गोलंदाजीत बदलाव, तिसरा षटक पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेलसाठी गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती विश्वपुरण पाहायला मिळतात. 24 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण नक्कीच सामना पूर्णपणे सोपा बनला आई पावनाई माणखोल क्रिकेट टीमला. प्रपुटचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरील कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक तर पाहिलं तर विकेट किपर यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, पहिला धक्का बसतोय आई पावनाई माणखोल क्रिकेट टीमला. फलंदाज विकास महाडेश्वर ज्याने सुरुवात खूप चांगली करून दिली आपल्या टीमसाठी. आक्रमक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पॉवरप्लेच्या षटकादरम्यान खेळण्यात यावेळी पहिल्या चेंडूवरती विकेट आपली गमावली आहे. विश्वभूरण याने विकेट मिळवली आपल्या टीमसाठी. पहिला धक्का दिलाय प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 21 धावा, 1 गडी बाद होत असताना या धावफलकावर. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विवेक गावडे मैदानाच्या आतमध्ये असतील धीरज परब यांची साथ देण्यासाठी. विजयासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 23 चेंडूंचा खेळ बाकी. 48 धावांचा पाठलाग, पहिली विकेट मिळवलं गोलंदाज विश्वभूरण याने आणि नक्कीच आता येणाऱ्या विकेट देखील गुच्छाने घ्याव्या लागतील HSC सावंतवाडी क्रिकेट टीमच्या गोलंदाजांना. कमी धावसंख्येचा बचाव करत असताना विकेट आणि निर्धाव चेंडू हे खूप महत्त्वाचे असतात नेहमीच आणि त्या दृष्टिकोनातून आता ते गोलंदाजी मैदानात होणं अपेक्षित असेल सावंतवाडी क्रिकेट टीमसाठी. विवेक मैदानात दाखल झाले, स्ट्रायकी एंडला असतील. कशा प्रकारे विवेकच्या फलंदाजीचं पृथक्करण असेल या सामन्यादरम्यान, कशा प्रकारे फलंदाजी विवेककडून पाहायला मिळेल आपल्या टीमसाठी. पहिला चेंडू फेस करत असताना जर पाहिलं तर विवेकच्या विरोधात आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू डिलिव्हर केलाय गोलंदाज विशू याने. स्वेअरचा इशारा पोहोचलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त धावा मिळतात या चेंडूवरती आणि या अधिकच्या धावेने सांघिक धावसंख्या 22 धावा या धावफलकावर. 26 धावांची अजून आवश्यकता. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत बदल आणि समीकरण देखील कमी होतंय. यावेळी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू, परंतु उजव्या यशीच्या खूपच बाहेर असणारा चेंडू पंच दंडित करतायत. दुसरा स्वेअर चेंडू या षटकातील आणि या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत बदल धावफलकावरती. 23 धावा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला बोनस स्वरूपाच्या धावा या आता गोलंदाज विशू नक्कीच खर्च करताना पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती जरूर विकेट मिळवले, परंतु सलगचे 2 स्पेअर चेंडू अतिरिक्त धावा खर्च करणार आहेत आणि नक्कीच गोलंदाजीत देखील लांबवणारं षटक. यावेळी आडवा बाटने चेंडू खेचलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते परंतु प्रेक्षक बनून राहतील. टायमिंग चांगलं जुळलंय फटक्यावरती आणि फलंदाज विवेक गावडे याच्या बॅटमधून निघणारा हा क्रॅकिंग ब्रँडेड षटकार गोलंदाज विशूच्या विरोधात. आडवा बॅटने काही कमालीचा फटका खेचलाय विवेक गावडे. या बॅटरीने पूर्णपणे ताकद झोकली या फटक्यावरती आणि षटकार खेचत असताना सांघिक धावसंख्या 29 धावा या धावफलकावरती. धावांचा पाठलाग आता कमी बनलाय, टार्गेट अगदी जवळ आलं. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू खुलवा टप्प्याचा मिनी हेलिकॉप्टर फटका समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, त्यांना एकच धाव मिळाली या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 18 धावांची अजूनही आवश्यकता या सामन्यात विजय होण्यासाठी.
आई पावनाई माणकोल क्रिकेट टीमला आणि त्या पहिल्या विजयाच्या दिशेने आता वाटचाल देखील सुरुवात केली आहे या संघाने. परंतु पहिला तो विजय मिळवण्यासाठी नक्कीच चांगली कामगिरी अपेक्षित होती. ती कामगिरी सुरुवातीच्या पहिल्या डावात पाहायला मिळाली, गोलंदाजांकडून चमकदार कामगिरी. आणि आता धावांचा पाठलाग करत असताना फलंदाज देखील प्रभावशाली ही कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. दुसऱ्या बाजूने विचार केला तर HSC सावंतवाडी क्रिकेट टीमसाठी फलंदाजाने निराश केले पहिल्या डावात आणि गोलंदाजीत देखील जर पाहिलं तर विकेटसाठी ते प्रयत्न हे कायम पाहायला मिळालेत. यावेळी सफल झालाय कमालीचा फटका खेळ स्क्वेलेगला. धीरज परब याच्या बॅटमधून हा गगनभेदी गगनचुंबी षटकार आलाय गोलंदाज विशूच्या विरोधात. युवा यंग टॅलेंट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी जबरदस्त फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. दुसरा षटकार फलंदाज धीरजच्या बॅटमधून या इनिंग मधील आणि या षटकाने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आक्रमक फलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा थोडासा इम्प्रोवायझिंग फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न. शरीर पूर्णपणे झोकले यष्ट्यांवरती मोठ्या फटक्यासाठी, परंतु चेंडू जर पाहिला तर शरीराचा वेध घेणारा निर्धाव चेंडू ठरतोय आणि या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या स्थिरावल्या धावपलकावरती. 36 धावा विजयासाठी करायच्या आहेत, 12 धावा या सामन्यादरम्यान. आई पावनाई माणखोल क्रिकेट टीमला विशुपुरत गोलंदाजीसाठी राईट अप ओव्हर द विकेट असतील. यावेळी पुन्हा एकदा तोच प्रयत्न झाला, सफल झाला उजव्या यष्टीवरती. धीरज परब मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न, अंतिम चेंडू देखील निर्धाव निघालाय. धीरज परब या बॅटरला 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या प्रति षटक 12ची सरासरी राखत असताना 48 धावांचा पाठलाग करताना 36 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. येणारे 18 चेंडूंचा खेळ राहिलाय बाकी आणि विजयासाठी करायच्या या सामन्यात 12 धावा आई पावनाई माणखोल क्रिकेट टीमला आणि येणाऱ्या पुढील 3 षटकादरम्यान या 12 धावांचा बचाव केला जाईल की या 12 धावांचा पाठलाग अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने केला जाईल. नक्कीच ते पाहावं लागेल. परंतु जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये विवेक गावडेने षटकार ठोकल्या आल्याला आणि त्याची साथ देत असताना सलामीचा एक युवा फलंदाज येणारा अपकमिंग सितारा आसगाव गावातील धीरज परब देखील छाप सोडतोय फलंदाजीत. कमालीची फटकेबाजी, 2 षटकार धीरजच्या बॅटमधून आलेत या सामन्यादरम्यान. 48 धावांचा पाठलाग करत असताना गोलंदाजीत बदलाव 4थं षटक आणि गोलंदाजीसाठी शेखर हा गोलंदाज पाहायला मिळतो. शेखर राहुल गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम मळगावचा हा फिरकी गोलंदाज, मिस्ट्री गोलंदाज. परंतु यावेळी पहिल्या चेंडूवरती आडवा बॅटने चेंडू फेकलाय, मिड विकेटला खेचलाय षटकार. विवेक गावडे या बॅटने शेखरच्या विरोधात आणि 4थ्या षटकाची देखील ही दमदार सुरुवात ग्रँड वेलकम गोलंदाजचं केले या षटकाने. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विजयासाठी आता फक्त 6 धावांची आवश्यकता, फॉर्मॅलिटी फक्त बाकी राहिली या सामन्यात. 48 धावांचं प्रत्युत्तर देत असताना विस्फोटक, आक्रमक आणि जर पाहिलं तर बेधडक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये हे आपल्याला पाहायला मिळते. विवेकच्या बॅटमधून हा दुसरा षटकार या सामन्यातील आपल्याला पाहायला मिळालाय. सहा धावांची आवश्यकता, 42 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 48 धावांचा पाठलाग करत असताना शेखरचा दुसरा चेंडू. याही वेळी चेंडू हवेत खेळाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, जज करतील परंतु प्रेक्षक बनून राहतील. षटकार खेचत असताना सामना विजय ठरवला आपल्या संघासाठी. विवेक गावडे या बॅटरने बॅक टू बॅक हा दुसरा षटकार, 48 धावांचा यशस्वी पाठलाग या सामन्यादरम्यान आणि पहिला विजय मिळवत असताना आई पावनाई माणखोल क्रिकेट संघ आपण पाहतोय. दुसऱ्या सामन्यादरम्यान देखील नक्कीच निराश करतोय HSC सावंतवाडी क्रिकेट संघ. सलगचा दुसरा पराभव या स्पर्धेतील HSC सावंतवाडी क्रिकेट टीमसाठी. परंतु येणारे अजून एक देखील मॅच आहे, अजून एक सामना HSC सावंतवाडी क्रिकेट संघाचा आणि त्या सामन्यासाठी नक्कीच शुभेच्छा असतील. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. 48 धावांचा पाठलाग झालाय पूर्ण आणि नक्कीच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल आपण त्याकडे वळूया.